नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। आता पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। वाढत्या उकाड्यात पाणी टंचाईचं संकट तीव्र। 23 जिल्ह्यातील तब्बल 10,000 गावं टँकरग्रस्त। राज्यभर चारा टंचाईमुळे पशुधनही संकटात। मराठवाड्यातील तब्बल 5,000 गावं टँकरग्रस्त। 3,000 गावांना टँकरने पाणी पुरवठा। जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याची कमतरता असल्याने टँकरच्या रांगा। छत्रपती संभाजीनगरात पाणी संकटात, आता टँकरचं पाणी महागलं। 2,000 लिटर टँकरला 700 रुपये तर 5,000 लिटरसाठी 1,000 रुपये दर। पाण्याची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने किंमत वाढली। संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी कावडगावाजवळ फुटली। शहरात पाण्याची भीषण टंचाई, दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया। दुधना जलाशयातून परभणीला पाणी सोडण्यावरून वाद। परभणीला पाणी सोडायला जालना जिल्ह्यातील परतूर ग्रामस्थांचा विरोध। जालना शहराला पाणीपुरवठा करणारा संत गाडगेबाबा जलाशय कोरडा ठाक। जिल्ह्यात 493 टँकरच्या माध्यमातून 332 गावं आणि 77 वाड्यांची तहान भागवली जाते। हिंगोली जिल्हा भीषण पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर। येलदरी धरणात 29%, इसापूर धरणात 35% पाणीसाठा तर सिद्धेश्वर धरण झोत्याखाली। रत्नागिरीतील अनेक भागात पाणी टंचाईचं संकट गडद। 120हून अधिक वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा। हंडाभर पाण्यासाठी महिलांची कसरत। जळगाव जिल्ह्यातील भुसावळच्या कंडारी परिसरात पाण्याची भीषण टंचाई। जलजीवन मिशन योजनेच्या अपूर्ण कामाचा नागरिकांना फटका। पाण्यासाठी नागरिकांची वणवण। लातूरच्या 359 गावातील विहिरी आणि बोरवेलचं अधिग्रहण। 26 गावांमध्ये सध्या टँकरने पाणी पुरवठा। वेगवेगळ्या तलावांमधून आतापर्यंत 14 लाख क्युबिक मीटर गाळ उपसा। वाढत्या तापमानामुळे पश्चिम विदर्भाच्या धरणांमधील जलसाठा घटला। जलसाठ्यात 32.30% जलसाठा तर पश्चिम विदर्भातील धरणांना जोरदार पावसाची प्रतीक्षा। छत्रपती संभाजीनगरच्या नांदगाव तांडा परिसरातील तलावाचं पाणी आटलं। शेतीसाठी होणारा पाण्याचा उपसा थांबवण्याची ग्रामपंचायतीची मागणी। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील गणेशवाडीत वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडाले। 10 ते 12 घरांवरील कौलं आणि पत्रे उडाल्याने ग्रामस्थांचं मोठं नुकसान। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर पत्र्याच्या शेडचंही मोठं नुकसान। रत्नागिरीला पुन्हा एकदा मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं। वादळी वाऱ्या पावसाचा तडाखा, अनेक भागात वीज पुरवठा खंडित। बुलढाण्याच्या चिखलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। मान्सूनपूर्व शेती मशागतीच्या कामांना वेग। हिंगोलीच्या सेनगावातील शिवारात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ। 1,500 पपई रोपट्यांचं नुकसान। जनावरांच्या बंदोबस्तासह पंचनामा करून नुकसान भरपाई द्या, अशी शेतकऱ्यांची मागणी। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका। डेरवण गावात वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान। अनेक ठिकाणी झाडं जी आहेत ती उन्मळून पडली आहेत। सोलापूरच्या माढा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यात केळी बागेचं मोठं नुकसान। जळगाव जिल्ह्यातील चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत मका आणि हरभऱ्याची आवक वाढली। बाजारपेठेत हरभऱ्याला 7,000 भाव। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर 200 ते 300 रुपयांनी कोसळले। कांद्याच्या दरातील घसरणीमुळे उत्पादन खर्चही निघणं अवघड झालंय। पुण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा। पूर्वमोसमी पावसानंतर आता राज्यभरात उष्णतेच्या लाटेचा अंदाज। जळगाव जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 45.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद। पुढील काही दिवसात पारा 46 अंशावर जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज। धुळ्यात तापमानाचा पारा घसरला। शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण। तापमान 40 अंशावर। उकाड्याने नागरिक त्रस्त। बीडच्या परळीमध्ये तापमानाचा पारा 40 अंशावर। उष्णतेपासून वाचण्यासाठी नागरिकांची पोहण्यासाठी तलावाकडे धाव। बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळाचा आंबा उत्पादक शेतकऱ्याला फटका। केशर आंब्याची बाग जळाली, शेतकरी हतबल। नांदेडमध्ये सततच्या वातावरण बदलामुळे भुईमुगावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव। भुईमुगाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता। अमरावतीत बोगस बियाणं विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाची 15 भरारी पथकं तैनात। खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाण्यांची विक्री केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार।
भंडाऱ्याच्या पिंपळगावमध्ये बनावट सातबारा तयार करून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक. सहकारी राईस मिल धान खरेदी केंद्रावरील प्रकार. वाशिमच्या रिसोडमधील चिंचांबा पेन गावात जलजीवन मिशनच्या ठेकेदाराला ठोठावला दंड. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यात कृषी पणन विभागाच्या वतीने आंबा महोत्सवाचं आयोजन. आंबा महोत्सवात तब्बल 47 जातींचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध. कोकणात 1 जूनपासून सागरी मासेमारीवर बंदी. 1 जून ते 31 जुलै दरम्यान मासेमारी बंद असणार, तर पारंपरिक मच्छीमारांना मासेमारीसाठी बंदी नाही. मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्तांचे आदेश. जंजिरा किल्ल्यावरील प्रवासी बोट सेवा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 26 मे पासून बंद. पावसाळ्यात खोरा जेटी आणि राजापुरी जेटीवरून किल्ला पाहता येणार. किल्ले रायगडकडे जाणारी पायवाट 23 आणि 24 मे दरम्यान बंद. शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी महादरवाजाच्या कड्यावरील मोकळे दगड काढण्याचं काम हाती. आषाढी पालखीच्या सोहळ्यातील बैलजोडीसाठी अर्ज करण्याचं देहू संस्थानाकडून आवाहन. 28 जूनला संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार. परळीत नृसिंह जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा. पंचम ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. परभणीच्या पोखर्णीमध्ये नृसिंह जन्मोत्सव साजरा. अच्युत महाराजांच्या हरिकीर्तनात भाविकांचा मोठा सहभाग. रत्नागिरीमध्ये लांजा बसस्थानकाचं काम वेगाने सुरू. मान्सूनपूर्व खबरदारी म्हणून बसस्थानकांच्या काँक्रिटीकरणाचं काम हाती. रत्नागिरीतील मिऱ्या ते नागपूर महामार्गावर चौपदरीकरणाचं काम चालू कामामुळे मान्सूनपूर्व पावसामुळे महामार्गावर चिखलाचं साम्राज्य. आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग विकसित करण्यासाठी जागा संपादन करण्यासाठी शासनाची कारवाई. जेजुरी शहरातील रस्त्याच्या उत्तरेकडील दुकानं आणि घरं पाडण्यास सुरुवात.